नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आर्या जीवाला म्हणते, जीवा अरे टॅटू यासाठी काढ म्हणते की बघ, तुम्हाला ज्यावेळी सरोगसी करायची होती त्यावेळी तुम्ही हा विचार केला होता का की थांबूयात, 1 वर्षानंतर करूया? नाही ना, तुमच्या मनात आलं आणि तुम्ही केलं. मग अगदी तसंच आहे टॅटूचंही. म्हणजे बघ ना, अरे टॅटू जर तू तुझ्या हातावर काढलास तर तो टॅटू पाहिल्यानंतर सतत तुला जाणवत राहील की मी माझ्या बाळाला कधी एकदा पाहतो, मी माझ्या बाळाला कधी एकदा हातात घेतो, कधी त्याचा स्पर्श अनुभवतो. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तू हातावर टॅटू काढावास. बघ, तू विचार कर. तर त्यावेळी जीवालाही हे पटतं. जीवा म्हणतो, हो खरंच योग्य आहे. चल, आज माझं ठरलं आहे की कोणताही विचार न करता आज टॅटू काढायचाच. आता आर्या खुश होते. जीवा गाडी दुरुस्त करत असतो त्यावेळी आर्या मनाशीच म्हणते, वा जीवा, म्हणजे आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार. एकदा का जीवा तुझ्या हातावर टॅटू काढला, मग बघ नंदिनी मी काय गेम करते. तर त्यावेळी आता जीवा आर्याला म्हणतो, काय झालं, इथेच थांबणार आहेस का? येत नाही आहेस का तू? आर्या म्हणते, हो येते. असं म्हणत आर्या आणि जीवा तिथून निघालेली असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं देशमुखांच्या घरी मानिनीताई म्हणतात, तरीच म्हणतेय की अजून वसुताई बोलल्या कशा नाहीत, हो की नाही वसुताई? तर वसुआत्या म्हणतात, काय झालं, मी काही चुकीचं बोलली आहे का? तर मानिनीताई म्हणतात, हो त्याचीच तर तुम्हाला जाणीव करून द्यायला हवी. वसुताई तुम्ही चुकीचं बोलला आहात. तर वसुआत्या म्हणतात, काय चुकीचं बोलले मी? मानिनीताई म्हणतात, वसुताई तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काव्याला या सगळ्यात अडकवून ठेवावं अशी ती मुलगीच नाही आहे. तर वसुआत्या म्हणतात, खरं आहे, तुझी सून म्हणजे अगदी जगावेगळी आहे नाही का? तर मानिनीताई वसुआत्यांना म्हणतात, आहेच ती जगावेगळी, कारण ती प्रेग्नेन्सी आणि IS या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळते, त्या दोन्ही गोष्टींचा समतोल राखते. हे क्रोशे वगैरे आहेत ना, हे फावल्या वेळेत करायच्या वस्तू आहेत. आणि कसं आहे, आपल्याकडे वेळ होता आणि म्हणूनच आपण हे सगळं काही करत होतो. आणि तुम्हाला जाणीव नसेल, परंतु काव्या खूप काहीतरी मोठं आणि यापेक्षाही वेगळं करते आणि त्यामुळे माझा तिला संपूर्ण सपोर्ट आहे. तर वसुआत्या काही बोलायच्या थांबत नाही. वसुआत्या मानिनीताई म्हणतात, काय आहे ना मानिनी, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत, म्हणून मी तुला सांगते की तुझी ही काव्या अजून IS झाली नाही तरी सुद्धा ती वेळ देऊ शकत नाही. मग मला सांग, ती बाळाला काय सांभाळणार आहे? तर त्यावेळी पार्थ उत्तर देत म्हणतो, मी सांभाळेन. वसुआत्या म्हणतात, तू? तर पार्थ म्हणतो की हो मी. त्यांना जर वेळ काढता आला नाही ना तर बाळाला मी सांभाळेन. आफ्टर ऑल वसुआत्या, ते माझंही बाळ असणार आहे ना, त्यामुळे माझ्या बाळाची जबाबदारी ही मला सुद्धा उचलायला हवीच. त्यामुळे मी डायफरही बदलू शकतो. एवढंच काय, तर बाळाच्या आईने स्टोअर केलेलं दूध मी सुद्धा देऊ शकतो. झोप येत नसेल तर अंगावर घेऊन खेळवणं आणि बाबा म्हणून अंगई गाणं हेही मी करूच शकतो. नाही म्हणजे वसुआत्या हे सगळं काही कुठे लिहून ठेवलंय का की ही सगळी कामं आईनेच करायला हवी? असं म्हणत आता पार्थने अगदी बरोबर वसुआत्यांना उत्तर दिलेलं असतं. वसुआत्या म्हणतात, आदर्शवाद, आदर्शवादी आहात तुम्ही सर्वच जण. आता वसुआत्यांची बोलतीच बंद झालेली असते. तर वसुआत्या म्हणतात, वा छान, पण काय आहे ना पार्थ, रिअल लाईफ हे तुला दिसतं तसं कधीच नसतं आणि हे तुला लवकरच कळेल, समजलं का? अरे ते बाळ अजून जन्माला आलं नाहीये तर तू तिची बाजू घेतोयस आणि माझ्याशी भांडतोयस. पण ज्यावेळी तुमचं बाळ जन्माला येईल ना तर त्यावेळी ते आई आई करेल. त्यावेळी त्याची आई सरकारला वेळ देत असेल, सरकारमध्ये बिझी असेल. आणि हो मानिनी, त्यावेळी तूच येशील माझ्यासमोर आणि हात जोडून म्हणशील, वसुताई अहो तुम्ही त्यावेळी जे काही बोलत होता ना ते योग्य होतं, माझं चुकलं, त्यावेळी तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला हवं होता, हो की नाही मानिनी? असू देत, ही वेळ लवकरच येईल, तोपर्यंत राहू देत, तुम्ही ह्या आदर्शवादीमध्ये रंगून राहा, काही हरकत नाही. असं म्हणत वसुआत्या टोमण्या मारत हे सगळं काही नाटक रंगवतात आणि त्यानंतर मात्र तिथून निघून जातात. तर पार्थ मानिनीताईंना म्हणतो, आई हिचं काय चाललंय? तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, पार्थ तू लक्ष देऊ नकोस, कारण त्यांना तशी सवय आहेच. परंतु हो, या सगळ्याबद्दल तू काव्याला मात्र काहीच सांगू नकोस, कारण काव्याने खूप काही गोष्टी सहन केल्या आहेत. बाळ, तिचं करिअर, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत ती इथपर्यंत आली आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी तिच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. तर पार्थ म्हणतो, आई हे सगळं काही ठीक आहे, परंतु मी काव्यासाठी काय करू शकतो? म्हणजे या सगळ्या धावपळीत आणि या प्रेग्नेन्सीमध्ये काव्यांना त्रास होतच असेल ना, पण त्या बोलून दाखवत नसतील असं मला तरी वाटतंय. मानिनीताई म्हणतात, हो अगदी खरं आहे, त्रास होतच असेल तरी. म्हणजे या दिवसात बघ ना, पोटाचं वजन वाढत जातं, आतमधल्या पाण्याच्या पिशवीचं वजन वाढत जातं, बाळाचं वजन वाढत असतं आणि या सगळ्याचा भार आपल्या पायांवर येत असतो. पाय खूप सुजलेले असतात, ते दुखत असतात. कधी कंबर दुखू लागते, तर कधी शरीराचा थकवा जाणवतो आणि कधीही काहीही खाण्याचे क्रेविंग्स होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोहाळ्यांबद्दल तर तुला माहीतच आहे की काव्याला कधी काही खावंसं वाटेल, काहीच सांगू शकत नाही. आणि अशा या दिवसात जर नवऱ्याने काळजी घेतली ना, तर बायकोला छान वाटतं. अजून एक सांगू तर पार्थ म्हणतो, सांग ना आई. कधी आपण काही न सांगता जेव्हा आपली गरज नवऱ्याला कळते आणि नवरा काळजी घेतो ना, तेच तर बायकोसाठी सगळ्यात मोठं सुख असतं. कळलं? आलेच मी. आता पार्थ या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि काव्यासाठी आपणही काहीतरी करायला हवं याचा विचार त्याच्या मनात सुरू असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आर्या आणि जीवा टॅटू पार्लरला आलेले असतात. तर ते दादा जीवाला म्हणतात, सो या अगोदर तुम्ही टॅटू कधी काढला आहे का? तर जीवा म्हणतो, हो काढला आहे. तर त्यावेळी आर्या जीवाला प्रश्न करत म्हणते, कधी काढलायस तू टॅटू आणि कुठे? हातावर, छातीवर, पाठीवर, मानेवर, नक्की कुठे काढलायस? तर त्यावेळी जीवा म्हणतो, कसं आहे ना, आपण त्या जुन्या गोष्टींबद्दल का बोलूयात, आता आपण या टॅटूबद्दल चर्चा करूयात ना. तर त्यावेळी टॅटू काढणारे दादा जीवाला विचारतात, तुम्हाला नक्की कोणता टॅटू काढायचा आहे? जीवा म्हणतो की टॅटू कोणता काढायचा आहे ते अजून फायनल झालं नाही, कारण आमचं आत्ताच ठरलंय ना की टॅटू काढावं, त्यामुळे ते डिसाईड करावं लागेल. ते म्हणतात, हरकत नाही, पण तुम्हाला कशाच्या रिलेटेड काढायचं आहे? तर जीवा म्हणतो, आता मी लवकरच बाबा होणार आहे, त्या रिलेटेडच मला टॅटू काढायचा आहे. तर त्यावेळी ते एक टॅटू दाखवतात आणि म्हणू लागतात, तो बघा, तो टॅटू खरंच खूप छान आहे, मॉम डॅड आणि त्यामध्ये पूर्ण फॅमिली. आता आर्या तो पाहते आणि लगेच म्हणते, हे नको जन्मीचय, मला तरी असं वाटतंय की तो टॅटू नको. अरे खूपच वाटतंय ना ते. तर त्यावेळी जीवा म्हणतो, हो मलाही तसंच वाटते, जास्तच वाटतंय ते, साधा सिंपल असा टॅटू हवा. तर आता जीवा विचार करत असतो. आर्या म्हणते, जन्मीचय, अरे तो बघ ना, कपल टॅटू, म्हणजे एकाच्या हातावर अर्ध बटरफ्लाय, एकाच्या हातावर अर्ध, मग ते जॉईंट केल्यावर बटरफ्लाय पूर्ण होतं. किंवा तू असंही करू शकतोस, बाळाचं एक पाऊल. तर त्यावेळी जीवा आर्याला म्हणतो, पण मी असं अर्धवट टॅटू का काढू? कारण जर नंदिनी माझ्यासोबत असती आणि जर आम्ही दोघांनी मिळून अर्धवट टॅटू काढला असता तर काहीच हरकत नव्हती, परंतु मी एकट्याने असं अर्धवट टॅटू का काढायचा? आणि तसंही मला अर्धवट टॅटू काढायचाच नाहीये, कारण मला ते सिम्बॉल किंवा अर्धवट टॅटू आवडतच नाहीये. जे काही करायचंय ते पूर्ण करायचंय, असा काहीतरी टॅटू काढायचा आहे की जो माझ्या मुलाच्या रिलेटेड असेल. मी लवकरच बाबा असं म्हणत जीवा शांत होतो. आणि आता त्याला नंदिनीचं बोलणं आठवतं, कारण जीवा नंदिनीची काळजी घेत असतो आणि तिला विचारतो, तुला बरं वाटत नाहीये का? तू ठीक आहेस ना? त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, मी ठीक आहे हो बाबा. आता जीवाच्या मनात तो शब्द कायमचा कोरला गेलेला असतो, आपण बाबा होणार, या व्यतिरिक्त जीवासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कोणतीच नसते. त्यावेळी लगेच जीवाच्या लक्षात येतं आणि म्हणूनच जीवा म्हणतो, टॅटू ठरलाय बाबा. तर त्यावेळी ते दादा विचारतात, नक्की? तर जीवा म्हणतो, हो टॅटू फायनल आहे बाबा, या नावाचा मला टॅटू काढायचा आहे. आता हे ऐकून आर्याही खुश होते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, काव्या तिचा अभ्यास करत असते. अभ्यास करून झाल्यानंतर काव्या बेडवरून खाली उतरून पाहते तर तिला तिचं स्लीपर कुठेच दिसत नसतं. आणि म्हणूनच ती आशाताईंना आवाज देत म्हणते, आशाताई, अहो माझी स्लीपर तुम्ही कुठे पाहिलीत का? आशाताई म्हणतात, हो रूम आवरताना मी तिथे ठेवली आहे, देतेच. तर त्याचवेळी काव्याला आता फोनही आलेला असतो. तर काव्या आशाताईंना म्हणते, आशाताई जरा मोबाईल देता का? आशाताई म्हणतात, हो देते. आता काव्याला आशाताई मोबाईल देतात. काव्या पाहते तर नंदिनीचा फोन आलेला असतो. काव्या म्हणते, हां बोल ताई. तर नंदिनी म्हणते, अगं काही नाही, आईचा फोन आला होता. आई म्हणत होती की आता काव्याचा 7वा महिना सुरू झालाय, तिचं डोहाळे जेवण कधी करायचं? तर आई म्हणाल्यात की पुढच्या 2-3 दिवसात विचार करूयात ना. तर त्यावेळी काव्या म्हणते, ताई अगं तुला तर माहीतच आहे ना, मला इथे माझ्या परीक्षेचा विषय काढलं तरी कापरं भरतं.
आणि तुम्ही सर्वजण डोहाळे जेवणाचं नाव काढलं तरी आनंदी होता. तर त्यावेळी आशाताई हसत असतात. तर काव्या त्यांना विचारते, काय झालं आशाताई, का हसताय? तर आशाताई म्हणतात, काव्याताई म्हणजे आता तुम्ही तुमच्या रूमची आणि घराची लादी पोछा झाडू हे सगळं काही करणार आहात का? तर त्यावेळी काव्या आश्चर्याने विचारते, का? तर आशाताई म्हणतात, नाही म्हणजे असं म्हणतात की बाईने ही सगळी कामं केलीत की डिलिव्हरी अगदी व्यवस्थित होते. तर आता मात्र काव्या म्हणते, आशाताई अहो इथे मला ब्रश करायला वेळ नाही आहे आणि मी लादी भांडी हे सगळं करणार आहे का? तर त्यानंतर काव्या आशाताईंना म्हणते, आपण नंतर बोलू. आशाताई तिथून निघून जातात. आता नंदिनी सुद्धा हे ऐकून हसत असते. काव्या म्हणते, हां तुझं हसून झालं असेल ना ताई, अगं बघ ना मला इथे अजिबातच वेळ मिळत नाही आहे आणि आशाताई तर मला म्हणतायत ही सगळी कामं करायला हवीत. नंदिनी म्हणते, कसं असतं ना काव्या, असं म्हटलं जातं की ज्यावेळी बाईचं अंग लवचिक असतं त्यावेळी डिलिव्हरी अगदी व्यवस्थित होते आणि म्हणूनच त्या म्हटल्या असतील. परंतु प्रत्येकीला जितकं झेपेल तितकंच तिने करावं एवढंच मला वाटते. काव्या अगं मी काय म्हणते, तो सुद्धा तुझं एखादं रुटीन ठरव ना. म्हणजे रात्री पार्ससोबत जरा बाहेर चालणं किंवा सकाळी वॉक घेणं ह्या गोष्टी जरा ठरव ना, म्हणजे तुलाही पुढे बरं पडेल. काव्या म्हणते, हो ताई नक्कीच ठरवेन, नक्की ठरवेन मी, प्रॉमिस. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, पण हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता स्वतःची काळजी घे आणि वेळेवर जेवत जा. तुम्ही आता जेवलात का? तर काव्या म्हणते, हो आत्ताच जेवलो ना. जेवायला कोण, मी आणि आईच होतो. पार्ससुद्धा काही कामासाठी बाहेर गेले आहेत. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, जीवा नव्हते का? जीवा तर घरीच आले आहेत ना. तर त्यावेळी काव्या म्हणते, जीवा घरी असेल तर ना, जीवा आलाच नाही आहे. नंदिनी म्हणते, काय जीवा घरी नाही आहेत? तर काव्या म्हणते, हो. नंदिनी आता म्हणते की बरं ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलेन. असं म्हणत नंदिनी फोन ठेवते आणि विचार करत म्हणते की जीवा नक्की कुठे गेले असतील. आता नंदिनीलाही माहीत नसतं की जीवा नक्की कुठे गेला आहे. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता जीवाच्या हातावर बाबा या नावाचा टॅटू काढायचा असतो आणि त्याची संपूर्ण तयारी झालेली असते. तर आता ते दादा जीवाला विचारतात, फायनल सुरू करायचं का? तर जीवा म्हणतो हो. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, ओ हॅलो, जर त्रास होत असेल तरी माझा हात पकडलास तर काहीच हरकत नाही. तर जीवा म्हणतो, नाही त्याची काही गरज नाही, तसंही काही माझी पहिली वेळ नाही आहे. आता मात्र जीवाच्या या बोलण्याचा आर्या विचार करते आणि म्हणू लागते, जन्मीचे असं का बोलतोय? म्हणजे मगाशी तो सुद्धा नकळत बोलून गेला की या अगोदर सुद्धा त्याने टॅटू काढलाय, पण टॅटू तर कुठेच दिसत नाही आहे. आणि आत्ताच सुद्धा तो बोलला, परंतु मी जर त्याला काही विचारलं तर तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतोय. नक्की काय घडलं असेल आणि कोणता टॅटू काढला असेल त्याने? आता आर्या या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि शोध घ्यायचा ठरवते. तर इकडे ज्यावेळी टॅटू काढायला सुरुवात केली जाते त्यावेळी जीवा म्हणतो, एक मिनिट. असं म्हणत जीवा आपला मोबाईल आर्याच्या हातात देतो आणि म्हणू लागतो, व्हिडिओ बनव. आर्या विचारते, पासवर्ड? तर त्यावेळी जीवा मोबाईलचा पासवर्ड जीवांदिनी असं सांगतो. आता मात्र आर्याला खूप राग आलेला असतो, परंतु आर्या न व्यक्त होता जीवाचा व्हिडिओ काढत असते आणि त्याच वेळी नेमका नंदिनीचा फोन आलेला असतो. जीवा विचारतो की कोणाचा फोन आहे? तर आर्या म्हणते, नंदिनी. जीवा म्हणतो, मग उचल ना. आर्या म्हणते, नाही नको, कारण जर मी फोन उचलला आणि जर टॅटूच्या मशीनचा आवाज आला तर मग तुझं सरप्राईज फॉईल होईल ना. तर जीवा म्हणतो, हो ते तर आहेच, मी विसरूनच गेलो होतो. आर्या म्हणते, मग कट करू का? जीवा म्हणतो, नाही नको, आम्ही कोणीही एकमेकींचा फोन कट करत नाही, फोन वाजून जाऊ देत, काही हरकत नाही. आता मात्र जीवा नंदिनीची इतकी काळजी करतोय आणि दोघांचं इतकं छान पद्धतीने ठरलेलं असतं हे ऐकूनच आर्याचा जळफळाट होत असतो. तर पुन्हा एकदा नंदिनीचा फोन येत असतो, परंतु आर्या काही फोन उचलत नाही. नंदिनी विचार करत म्हणते, जीवा नक्की कुठे गेले असतील आणि माझे फोन का उचलत नाही आहेत? नंदिनी पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करते. तर इकडे आर्या मनाशीच म्हणते, नंदिनी आता तुझा जीवा जन्मीजय माझ्यासोबत आहे आणि आता यापुढे तो कायम माझ्यासोबतच असणार. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, काव्या तिच्यासाठी कॉफी बनवत असते आणि त्याचवेळी पार्थ किचनमध्ये येतो. काव्याला मिठी मारतो आणि म्हणतो, का हे पुन्हा एकदा ब्लॅक कॉफी? काव्या, वो किती ब्लॅक कॉफी पिणार आहात? काव्या म्हणते, प्लीज एक.
तर त्यावेळी पार्थ म्हणतो अजून एक. तर काव्या म्हणते हो ना, म्हणजे मला आता अभ्यास करायचा आहे, त्यामुळे प्लीज थोडीशी होऊन देत ना. तर त्यावेळी पार्थ म्हणतो काव्या, अहो सकाळी पहाटे उठून तुम्ही अभ्यास केलात, त्यानंतर क्लासमध्ये अभ्यास केलात, लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास केलात. आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर हा दिवस संपत आलाय, तर तुमच्या या गरीब नवऱ्याला थोडा वेळ द्याल का? म्हणजे या गरीब नवऱ्याला सुद्धा तुमच्या वेळेची खूप गरज आहे. घरच्यांना वेळ द्या, या बेबूला वेळ द्या, आमचं सगळ्यांचं जाऊ द्या तू, पण तुम्ही स्वतःसाठी तरी वेळ द्या. तर काव्या म्हणते हो, हे मात्र अगदी खरं आहे, आणि तसंही माझं आजचं टार्गेट कंप्लीट झालंय. तर पार्थ म्हणतो खरंच, म्हणजे तुमच्याकडे आता वेळ आहे? तर काव्या म्हणते मी पॅकअप करेन, परंतु ते पुढच्या गोष्टींवर डिपेंड करतं की पुढे या वेळेत आपण काय करणार आहोत. तर पार्थ म्हणतो वेळेचा उपयोग तर करणारच आहोत आपण, चला मी तुम्हाला काहीतरी देतो. तर त्यावेळी काव्या म्हणते देशमुख, अहो थांबा ना, ही कॉफी तरी पिऊ देत, हे गरम पाणी उगाच वाया नको जायला. पार्थ म्हणतो वाया जाणार नाही, तुम्ही चला म्हटलं ना. असं म्हणत आता पार्थ काव्याला तिथून घेऊन जात असतो. तर त्याचवेळी मिथुन काका त्या ठिकाणी येतात आणि विचारतात काय काय चाललंय स्वयंपाकघरात, तुम्हा नवरा बायकोंचं काय चाललंय, काय शिजतंय नक्की नवरा बायकोमध्ये. तर पार्थ म्हणतो पाणी. तर विक्रम काका म्हणतात पाणी. तर पार्थ म्हणतो काही शिजत वगैरे नाहीये, पण काका तुझ्याकडे रुमाल आहे का? तर काका म्हणतात आहे, पण जर शेंबूड पुसणार असशील ना तर अजिबात देणार नाही. पार्थ म्हणतो फालतूचे जोक करू नकोस, फक्त रुमाल आहे की नाही सांग. मिथुन काका म्हणतात आहे. पार्थ म्हणतो मग दे ना. मिथुन काका म्हणतात देतो, सगळी गाणी वाजणार, पण दगडफेक करू नकोस. असं म्हणत मिथुन काका रुमाल देतात. आता पार्थ तो रुमाल घडी करून काव्याच्या डोळ्यावर बांधत असतो. तर काव्या म्हणते देशमुख काय करताय हे? पार्थ म्हणतो कळेल, सगळं काही कळेल. असं म्हणत आता पार्थ काव्याला रूमच्या दिशेने घेऊन जात असतो, आणि त्यावेळी मिथुन काकांना त्याने पाणी गरम करत ठेवायला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे आता नंदिनी सुद्धा आनंद निवासमधून घरी आलेली असते, परंतु अजूनपर्यंत जीवा घरी न आल्यामुळे आता नंदिनी ऑफिसमध्ये फोन करते आणि विचारते की जीवा ऑफिसमध्ये आले आहेत का. परंतु त्यावेळी नंदिनीला कळतं की जीवा तर ऑफिसला गेलाच नाहीये. नंदिनी म्हणते अच्छा, म्हणजे ते ऑफिसला आलेच नाही आहेत का, पण त्यांचा फोन लागत नाही म्हणून मी ऑफिसमध्ये फोन केला. मी केव्हापासून त्यांना फोन ट्राय करते, परंतु त्यांचा फोन तर लागतच नाहीये. मला वाटलं होतं की कदाचित ते ऑफिसमध्ये गेले असतील, म्हणजे दुपारी ते मला म्हणाले होते की आज ऑफिसमध्ये काही काम नाही आहे, परंतु जर प्लॅन चेंज झाला आणि जर ते ऑफिसला गेले असतील तर, म्हणून मी फोन केला. नंदिनी म्हणते नाही इट्स ओके, मी ठेवते फोन. असं म्हणत नंदिनी फोन ठेवते आणि म्हणते खरंच कमाल आहे, म्हणजे जीवा घरी सुद्धा नाही आहेत, ऑफिसमध्ये नाही आहेत, मित्रांसोबत नाही आहेत, मग नक्की कुठे गेले असतील. तर त्याचवेळी जीवा आलेला असतो आणि नंदिनीला रूममध्ये पाहून जीवा थोडा घाबरतोच. इथे नंदिनी विचार करत म्हणते कुठे गेले असतील जीवा. तर त्याचवेळी जीवा त्या ठिकाणी येतो आणि नंदिनीला घाबरवत मोठ्याने भॉ असा आवाज करतो. आता मात्र नंदिनी जीवावर चिडते, जीवाला चांगलेच थपाटे घालते आणि म्हणते कुठे होता तुम्ही, मी तुम्हाला कधीपासून फोन ट्राय करते, तुम्ही माझा फोन उचलत नाही आहात, नक्की कुठे होता तुम्ही. दुपारपासून मी तुम्हाला फोन करते, फोन उचलत नाही, मेसेज करते तर मेसेजला रिप्लाय नाही आहे, फोन आहे ना तुमच्याकडे की विकला. तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो ए आई अगं शांत तरी हो, मी सगळं काही तुला सांगतो, पण तू जरा शांत तरी होशील का, मला बोलू तरी देशील का. दुपारी तर मी एक कमाल गोष्ट केली आणि त्यानंतर मी मॉलला गेलो होतो तुझ्यासाठी एक कमाल गोष्ट घेऊन यायला. आता जीवा नंदिनीला गिफ्ट देत असतो. तर नंदिनी म्हणते ठेवा तुमचं गिफ्ट, तुम्हालाच ठेवा, मला नकोय तुमचं गिफ्ट. दुपारपासून तुम्ही गायब आहात, मी तुम्हाला फोन करते तर तुम्ही माझे फोन उचलत नाही आहात, मेसेजला रिप्लाय देत नाही, आणि आता येताना गिफ्ट घेऊन येत आहे. जीवा तुम्हाला कळतंय का मला तुमची किती काळजी वाटत होती. अहो तुम्ही कुठे होता, काय करत होता, काय झालंय, मला काहीच कळत नव्हतं. माझ्या जीवाची फक्त घालमेल होत होती. तुम्हाला सांगून जाता येत नाही का, शेवटी मी लोकांना फोन करायला घेतलेत. कुठे होता तुम्ही कुठे आहात हे मलाच कळायला नको का. आता मात्र जीवा नंदिनीच्या तोंडावर बोट ठेवतो आणि तिची बोलती बंद करतो, तिला शांत करतो. नंदिनी काळजीच्या भरात इतकं काही बोलायला सुरू करते की जीवाला एक शब्दही बोलता येत नसतो. जीवा नंदिनीला म्हणतो बस एकदम चूप, आता एक शब्दही बोलायचा नाही. तुला मी सांगितलं ना की मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणूनच मी तुझा फोन घेतला नाही आणि मी तुला सरप्राईज देण्यासाठी तुझ्या समोर उभा आहे. आता मला सांग तुला ते सरप्राईज बघायचं आहे की नुसतं फक्त बोलायचं आहे. तर आता नंदिनी जीवाचा हात बाजूला करते आणि म्हणते बोला काय सरप्राईज आहे.
आता जीवा त्याच्या हातावर काढलेला बाबा नावाचा टॅटू नंदिनीला दाखवतो आणि त्यावेळी मात्र नंदिनीचा सगळाच राग केलेला असतो. नंदिनी इतकी खुश होते की तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. नंदिनी म्हणते बाबा, तर जीवा म्हणतो हो. आवडला का टॅटू? तर नंदिनी म्हणते हो, खूप आवडला आहे. पण कधी काढलात तुम्ही जीवा? तर जीवा म्हणतो दुपारी, त्यासाठीच तर गेलो होतो. आवडलाय ना? नंदिनी म्हणते हो, खरंच खूप आवडला आहे. अहो, फक्त हे 2 शब्द आहेत बाबा, परंतु यामध्ये आपलं अख्खं विश्व सामावलेलं आहे. तर जीवा म्हणतो हो, अगदी खरं आहे. हा तर माझा रिमाइंडर आहे की मी बाबा होणार आहे. मी बाबा झालोय. आता घरी फक्त नंदिनी नाही, तर आणखीन एक परी आहे की जी माझी वाट बघत असणार आहे. 2 छोट्या छोट्या पोनी आणि गोबऱ्या गालाची माझी सुंदर अशी असणारी परी, माझी मुलगी, माझी छोटीशी परी. मी घरी येईपर्यंत जागी राहणार आहे. माझी छकुली जागे राहून माझी वाट पाहणार आहे. माझा बाबा घरी कधी येणार? जीवा आपल्या हाताकडे पाहतो आणि म्हणू लागतो हा फक्त शब्द नाहीये, तर जाणीव आहे. तिचं कन्यादान होईपर्यंत प्रत्येक क्षण मला तिच्यासोबत जगायचं आहे. खरं तर बाबा हे माझं प्रमोशन आहे असं म्हणत जीवा खूप इमोशनल झालेला असतो. नंदिनीही खूप रडते. नंदिनीचेही अश्रू अनावर होतात आपल्या मुलीबद्दल. जीवाच्या मनात असणाऱ्या भावना ऐकून नंदिनीकडे तर बोलायला शब्दच नसतात. नंदिनी जीवाचं कौतुक करत म्हणते वा, खरंच खूप कमाल थॉट आहे तुमचा आणि हा टॅटू तर छानच आहे, काही प्रश्नच नाही. आणि त्याचवेळी आर्या त्या ठिकाणी येते आणि विचारते हा कसा वाटतोय? तर जीवा मागे वळून पाहतो आणि म्हणतो तू काय कसं वाटतंय? तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते टॅटू बघू तुझा. तर जीवा ज्यावेळी त्याच्या हातावरचा टॅटू दाखवतो त्यावेळीच त्याच्या हाताच्या बाजूला आर्या आपला हात ठेवते आणि आई या नावाचा टॅटू जीवाला दाखवते. आता मात्र हे सगळं पाहून नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी आर्याकडे पाहते. याबद्दल जीवालाही काही माहीत नसतं आणि जीवासाठी सुद्धा हा धक्काच असतो. आणि आता जीवा नंदिनीकडे पाहतो. नंदिनी मात्र शांतच उभी असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आर्यावर चिडते आणि म्हणू लागते आर्या, गरोदरपणात टॅटू काढू नये इतकी बेसिक अक्कल नाहीये का तुला? अगं जर आमच्या बाळाला काही झालं तर? आणि आता आर्या, एक गोष्ट अगदी टॅटू प्रमाणे मनातही कोरून घे. तुझ्या पोटात वाढणारं बाळ आहे ना, त्याची आई नंदिनी आहे. डोक्यात जर शिरत नसेल ना तर हा टॅटू करून घे. बाळाची आई नंदिनी आहे असं आता नंदिनीने आर्याच्या हातावर लिहिलेलं असतं आणि ती मोठ्याने ठणकावून तसं आर्यालाही सांगते. आता नंदिनीचा हा राग पाहून जीवालाही धक्का बसतो. तर आता नंदिनी आता जीवाला काही बोलेल का, की जीवा यावर काही प्रत्युत्तर देईल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.